नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, थोडंसं माझा व्हिडिओ म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर तुमचा थोडासा अपडेटेड राहत नाही, 10-12 घंट्यानंतरचा असतो किंवा थोडासा उशिरा आपण लेट व्हिडिओ अपलोड करता. तर मित्रांनो, नोकरी करून व्हिडिओ बनवणं थोडंसं अवघड होतं, त्याबद्दल माफी मागतो. कारण की माझ्याकडे डिटेल्स किंवा जे अपडेट असतात ते आलेले असतात मित्रांनो. पण थोडंसं नोकरीचं वर्किंग वगैरे आणि या गोष्टीमुळं थोडंसं व्हिडिओ बनवण्याला लेट होतं, त्याबद्दल सॉरी सर्वांचे. पण तरी मी प्रयत्न करतो मित्रांनो की माझा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावा असं. तर सर्वांना माहीत आहे मित्रांनो की मैदानी चाचणी पोलीस भरतीसाठी विविध ठिकाणी विविध परिस्थितीमध्ये सुरू आहे. आता तुम्ही थंबनेल बघू शकता मित्रांनो की हे उमेदवार येईन आणि हे उमेदवार आऊट होणार आहे, किंवा विद्यार्थी फेकतोय चिखलात गोळा आणि सरकारचा आहे फक्त विधानसभेवर डोळा, अशीच काहीशी कंडिशन आहे मित्रांनो. कारण की भरती जी आहे ही पोलीस भरतीच्या ऐवजी वादाची भरती होऊन बसलेली आहे मित्रांनो. कारण की भरपूर ठिकाणी म्हणजे तुम्ही बघू शकता की एक आपली ताई होती साताऱ्यामध्ये, जिचा फिजिकलच्या दरम्यान पाय मोडलेला आहे. तर तिचा पाय मोडल्यानंतर ती आता कोणत्या परिस्थितीमध्ये असेल ही गोष्ट तुम्ही समजू शकता मित्रांनो. आणि नॉर्मल ग्राउंड असतं किंवा हे असतं तर तिला काहीच इजा किंवा दुखापत झाली नसती, हे आपल्या सर्वांना कळतं. एक गोष्ट समजण्याच्या पलीकडे आहे की सरकार एवढं म्हणजे भरती घ्यायचीच आहे, घ्यायचीच आहे, घ्यायचीच आहे असं का करत आहे? जर तुम्हाला भरती घ्यायचीच होती तर तुम्ही डिसेंबरपर्यंत सर्व प्रोसेस कंप्लीट करून जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एका हप्त्यामध्ये तुम्ही ग्राउंड घेऊ शकत होता. मार्चमध्ये तुम्ही ग्राउंड घेऊ शकत होता. आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही फिजिकल घेऊ शकत होता. पेपर भलेही तुम्ही 3 महिने लेट घेतला असता ते चालला असता. पावसाळ्यामध्ये तुम्ही पेपर घेऊ शकत होते. आता शाळेला सुट्ट्या होत्या किंवा तुम्ही आपल्या पोलीस ह्याच्यामध्ये पण तुम्ही पेपर घेऊ शकत होते. कुठेही पेपर घेऊ शकत होते, घ्यायचं जर असते तर. पण आम्हाला यामध्ये सप्टेंबरच्या अगोदरच कंप्लीट करायची आहे, हेच करायचे, तेच करायचे, अशा गोष्टी का सुरू आहेत? कारण की सर्वांना माहिती आहे की आता लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये म्हणजे विद्यमान सरकारला खूप मोठा फटका बसलेला आहे. आणि याच्यात सर्वात मोठं कारण होतं मित्रांनो बेरोजगारी. बेरोजगारी कारण असं आहे मित्रांनो की तुम्हाला माहिती आहे जवळपास पोलीस भरतीमध्ये सुद्धा MBBS डॉक्टर, BTech, MTech, LLB झालेले लोकंसुद्धा म्हणजे उच्च शिक्षण घेतलेले मित्रांनो, हे सुद्धा पोलीस भरतीमध्ये उतरलेले आहेत. पहिले 12वी किंवा ग्रॅज्युएशन केलेले हार्डली मुलं मिळायचे, पण आता असं झालेलं आहे की PG झालेले सुद्धा, मास्टर डिग्री झालेले सुद्धा या भरतीमध्ये उतरलेले मित्रांनो, एवढी बेरोजगारी झालेली. त्यामुळे शासनाला याच्यामध्ये असं वाटतं कुठंतरी की आपण जर दिरंगाई केली तर लोकसभेप्रमाणे आपल्याला विधानसभेला पण फटका बसू शकतो. त्यामुळे यांना म्हणजे विद्यार्थ्यांचे जे जीवाशी खेळ सुरू आहे एक प्रकारचा, तर तो खूपच असा लज्जास्पद आहे मित्रांनो. कारण की याच्यामध्ये काही मुलांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. कारण की माझा एक मित्र आहे, मित्र म्हणण्यापेक्षा पण गावातला एक मुलगा आहे, त्याचं फिजिकल आउट ऑफ आहे मित्रांनो. त्यांनी म्हणजे जवळपास तो 50 पैकी 48पर्यंत तरी तो फिजिकल मारील अशी त्याची कंडिशन आहे. पण ह्यावेळेस त्याला फक्त 42 आलेलं आहे फिजिकल. तर ते का आलेलं आहे? कारण की ग्राउंडमध्ये चिखल होता. ग्राउंडमध्ये चिखल असल्यामुळे तो म्हणतो, दादा माझं ग्राउंड जवळपास 4 मार्क्सने जवळपास कमी झालेलं आहे. आणि हे 4 मार्क्स आता काही वाटत नाही मित्रांनो, कारण ते कदाचित तो याच्यासाठी म्हणजे रिटन एक्झामसाठी क्वालिफायसुद्धा होईल. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 4 मार्क्स जर ग्राउंडमध्ये कमी झाले आणि पेपरमध्ये जर त्याचा निकाल 3 ते 4 मार्क्सने गेला मित्रांनो, तर याला जबाबदार कोण आहे? कारण की त्याचं फिजिकल मला स्वतः माहिती आहे. त्याचं फिजिकल आउट ऑफ तो मारणारा मुलगा होता. आज तो रडत होता की माझे मार्क्स गेलेत. कशामुळे गेलेले मित्रांनो? फक्त मैदान हे ओलं होतं, मैदानावर चिखल होता आणि अनवाणी पायानं धावण्याचा सराव नव्हता. भरपूर वेळेस पाय स्लिप होत होते. तशीच कंडिशन काही गोळ्या फेकण्यात झाला. गोळ्याला पूर्ण चिखल माखलेला होता. जे गोळ्या फेकायचं हे सुद्धा होतं ते पण पूर्ण चिखलाने हे झालेलं होतं. पण तरी पण गोळ्या फेकमध्ये किंवा याच्यामध्ये एवढा त्रास नाही झाला, कारण की त्याच्यामध्ये जास्त ग्राउंड कव्हर करायचं किंवा हे काम नसतं त्यामुळे. पण रनिंगमध्ये खूप मोठ्या मुलांना त्रास झालेला आहे. तो म्हणतोय की ज्यांचं आउट ऑफ ग्राउंड होतं त्यांनासुद्धा 2-2, 4-4 मार्क्स कमी झालेले आहेत. जे कदाचित रिटर्नसाठी क्वालिफाय होऊ शकले असते कट ऑफवर, ते पण कट ऑफच्या खाली जाण्याचे चान्सेस आहेत. तर मला हीच विनंती करायची आहे सर्वांना की तुम्ही निवेदनं द्या. आता एक मैदानी चाचणी ते एक दिलेलं आहे की 1 महिना लांबणीवर पडलेले मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता की जे हे बघा, अमरावती जे आहे मित्रांनो, अमरावती ग्रामीणचं जे होतं मित्रांनो, यांनी सुधारित दिनांकाचं प्रवेशपत्र दिलेलं आहे बघा इथं.
जे 1200 विद्यार्थी होते मित्रांनो, ते 21/6 या तारखेला येणारे, तर त्यांना डायरेक्ट 16/7ला बोलवलं आहे मित्रांनो. किती? 16/7 म्हणजे जवळपास 25 दिवसानंतर, म्हणजे जवळपास 1 महिना अशी भरती लांबणीवर पडलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मीरा भाईंदरमध्ये प्रत्येक फिजिकलचं जवळपास मित्रांनो, मीरा भाईंदरमध्ये बघा प्रत्येक फिजिकल यांनी जवळपास काय केलेलं आहे मित्रांनो, की एका हप्त्याच्या नंतर बोलवलेलं आहे सर्वांना. 19वाल्यांना 26ला बोलवलं आहे, त्याच्यानंतर 20 तारखेवाल्यांना 27ला, म्हणजे एक वीकला यांची सर्व लांबवलेली आहे. त्याच्यानंतर असं तुम्ही बघू शकता मित्रांनो, धाराशिवमध्ये सुद्धा मित्रांनो 21 तारखेचे 10 दिवसानंतर कॅन्डिडेट बोलवलेले मित्रांनो, जवळपास 750. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही नांदेडचे सुद्धा जे 21 तारखेचे कॅन्डिडेट होते मित्रांनो, त्यांना 4 तारखेला म्हणजे जुलैच्या 4ला बोलवलेलं आहे. त्याचप्रकारे बघू शकता तुम्ही हिंगोलीमध्ये यांनी दिलेलं आहे की जे 19/6 ग्राउंड सुरू होते, तर इथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे यांनी. तर त्याबद्दल त्यांनी दिलं होतं मंगल कार्यालय मित्रांनो, गोदावरी मंगल कार्यालय, तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर रायगडचं मित्रांनो आहे, रायगडचं पण 10 दिवसानंतर कॅन्डिडेट बोलवलेले आहेत 21 तारखेचे. तर अशा प्रकारे एक सरकारला पण विनंती आहे की तुम्ही तुमचं जे आहे विधानसभा किंवा काय त्या होत राहतील, पण जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, कारण की भरपूर मुलं इंजर्ड होत आहे, भरपूर जणांचं ग्राउंड कमी येत आहे. आणि मी जे जसं दिलं आहे की हे उमेदवार इन होणार आणि हे आऊट होणार, तर 100% मित्रांनो, ज्या उमेदवारांचं चिखलामध्ये किंवा याच्यामध्ये फिजिकल किंवा मैदानी चाचणी होते मित्रांनो, ह्या मित्रांचं 100% नुकसान आहे. तर याच्यामध्ये जे मुलं त्यांचं म्हणजे पाऊस नसताना किंवा मैदान कोरडं असताना ग्राउंड होईल, तर त्यांनी बिलकुल खुश होण्याची गरज नाही, कारण की ही वेळ त्यांच्यावर आहे, ही कदाचित तुमच्यावर असती तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आला असता की किती वाईट ह्या गोष्टी असतात म्हणून. कारण की 3 ते 4 मार्क्स फिजिकलमध्ये कमी येणं म्हणजे तुम्ही जवळपास रेसमधून आऊट होऊ शकता. 3-4 मार्क्स आता नाही वाटत की चला बा फिजिकलमध्ये तर आपण क्वालिफाय झालो आहे, पण पेपरला जेव्हा 1 किंवा 2 मार्क्सने जातो ना कट ऑफ, तेव्हा ते दुःख काय असतं त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यामुळे विनंती आहे सरकारला की सर्व कॅन्डिडेट समान आहेत, त्यामुळे त्यांना समान संधी मिळेल याचा प्रयत्न करा. चिखलामध्ये किंवा याच्यामध्ये ग्राउंड घेऊ नका, भलेही थोडं लेट झालं तर चालेल. एवढे वर्ष वाट पाहिली आहे, 2-3 महिने लेट करा. हे कारण देतं की वयोमर्यादा निघून जाते. कोणतीही वयोमर्यादा निघून जात नाही, कारण की सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत. वयोमर्यादा वगैरे काही निघून जाणार नाही आहे. त्यामुळे त्यांना चान्स द्या, सर्वांना परत चान्स द्या. वाटलंच तर हे चिखलातले फिजिकल वगैरे सर्व बंद करून टाका आणि सर्वांना समान संधी देऊन सर्वांचं महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती होण्याचं स्वप्न साकार करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.